तर पोलीस संरक्षणाच्या काळामध्ये वाल्मिकवर गंभीर गुन्हे दाखल होते। जुलै 2022 ते 11 डिसेंबर 2024 या काळामध्ये वाल्मिकवर हे गुन्हे दाखल झाले आहेत आणि वाल्मिक कराड संदर्भात अंजली दमानिया यांनी हे गंभीर आरोप केलेत। पोलीस संरक्षण असतानाही खंडणी आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले होते। वाल्मिक कराड याला ज्या काळामध्ये पोलीस संरक्षण देण्यात आलेलं होतं त्या काळामध्ये वाल्मिकनं गंभीर गुन्हे केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय आणि वाल्मिक कराडला जुलै 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत हे पोलीस संरक्षण देण्यात आलेलं होतं। नेमक्या याच काळामध्ये वाल्मिकवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि सरकारनं गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या वाल्मिकला पोलीस संरक्षण कसं दिलं असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। एवढंच नाही तर पोलीस संरक्षणामध्ये वाल्मिक गुन्हे करत होता का असा आरोपही त्यांनी केलाय। पण म्हणजे किती गंभीर आहे की एका माणसावर ज्याच्यावर खंडणी, अपहरण, सगळे गुन्हे आहेत त्याला तुम्ही शासकीय बॉडीगार्ड देता। आधी काही निशुल्कपणे आणि काही शुल्क देऊन पण आहेत, पण का द्यावे अशा माणसाला, का द्यावे? आणि माझ्या मते म्हणजे ही तुमची जी मगाची यादी तुम्ही म्हटलं की ती गुन्ह्यांची यादी हे सगळे त्याच काळातले आहेत ना त्यांना दिलेली, की ज्या काळातले गुन्हे आहेत त्याच काळात त्यांना ही सगळी सुरक्षा देण्यात आलेली। म्हणजे मी जे 2 FIR आत्ताचे म्हटले, एक मे 2024 चा आहे, एक 3 जुलै 2024 चा आहे, त्या काळात त्यांच्याकडे शासकीय बॉडीगार्ड आहेत। 1/4/2024 ते 1/7/2024 या काळातही सशुल्क आहे आणि 1/7/2024 ते 1/10/2024 या काळात निशुल्क आहे। एक्झॅक्टली। संदर्भात सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या माझ्याबरोबर जोडल्या गेल्यात। जाऊया मनश्रीकडे। मनश्री, अत्यंत गंभीर असे हे आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आहे। खरं तर खंडणी, अपहरणाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असताना देखील पोलीस संरक्षण होतं आणि किंबहुना पोलीस संरक्षणामध्ये त्यांनी काही गुन्हे केलेले आहेत असा सुद्धा आरोप अंजली दमानिया यांनी केला। आणखी वाल्मिक कराडच्या अडचणी आता वाढतात या आरोपांमुळे। नक्कीच टू द पॉइंट या झी 24 तासच्या मुलाखत कार्यक्रमात अंजली दमानिया यांनी हे गंभीर दावे केलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे तारखा। पोलिसांनी जो दावा केला होता की 11 डिसेंबरला वाल्मिक कराडची पोलीस सुरक्षा ही आम्ही काढून घेतलेली आहे, मात्र वास्तविक जो फोटो समोर आलेला आहे तो 15 तारखेचा आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच पोलिसांनी असे दावे करण्यापूर्वी आपण जे पोलीस संरक्षण दिलंय ते खरोखरच वाल्मिक कराडपासून दूर गेलंय की नाही, ते हटवलं गेलंय की नाही याची खातरजमा केली होती की नव्हती, की जाणीवपूर्वक अशा प्रकारे फरार असताना किंवा अशा प्रकारचे गुन्हे असताना सुद्धा वाल्मिक कराड सोबत हे संरक्षण ठेवण्यात आलं असा मुद्दा आता उपस्थित होतो। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या काळामध्ये वाल्मिक कराडला हे पोलीस संरक्षण होतं त्याच काळात असंख्य गुन्हे वाल्मिक कराडवर नोंद झालेले आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। यामध्ये खंडणीसारखे महत्त्वाचे गंभीर गुन्हे आहेत, अपहरणासारखे गुन्हे आहेत। त्याच्यामुळे अपहरण करणाऱ्या, खंडणी मागणाऱ्या अशा एखाद्या गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी पोलिसांची कुमक वापरली जाते का असा एक सवाल सर्वसामान्यांमधून आता उपस्थित होतोय आणि अर्थातच पोलीस प्रशासनाकडून याचं योग्य उत्तर येणं अपेक्षित आहे। अंजली दमानिया यांनी जो दावा केलेला आहे याला आता गृह मंत्रालय नेमकं काय उत्तर देतंय हे बघणं अतिशय गरजेचं आहे। मात्र वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर पोलीस संरक्षणाची अपडेट काय होती किंवा 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान पोलीस नेमके त्यांच्यासोबत कसे होते या प्रश्नांची उत्तर सुद्धा पोलीस खात्याकडून मिळणं आता अपेक्षित आहे। जो दावा अंजली दमानिया करतायत, जे आरोप अंजली दमानिया करतायत त्यामध्ये जर तथ्य असेल तर निश्चितपणे पोलीस प्रशासनाकडून त्यांची बाजू मांडणं हे गरजेचं आहे। 11 डिसेंबरच्या दिवशी आम्ही पोलीस संरक्षण काढून घेतलं असं जर पोलीस सांगत असतील तर जो पोलीस या फोटोमध्ये बघायला मिळतो आहे, जो पोलीस कर्मचारी फोटोमध्ये बघायला मिळतो आहे तो अशा प्रकारे अनधिकृतरित्या किंवा शासनाचा कोणताही आदेश नसताना वाल्मिक कराड सोबत कसा काय जाऊ शकतो, त्याच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता तो सध्या कोणत्या ड्युटीवर आहे हे सुद्धा तपासणं तितकंच गरजेचं आहे। खरंय मनश्री, खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका ही बरेचदा संशयास्पद सुद्धा राहिलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच याबाबत अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या आरोपांबाबत काय नेमकं पोलीस खात्याचं आता स्पष्टीकरण येतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मनश्री।